नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. येणाऱ्या टेट परीक्षा 2025साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणारा कल, आवड आणि समायोजन यावर आधारित प्रश्नसंच घेऊन आलेलो आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी आज 3 मे म्हणजे 21 दिवस आपल्याला बाकी आहेत. तर या 21 दिवसांमध्ये आपण मानसशास्त्र या विषयाचे म्हणजेच कल, आवड आणि समायोजन या टॉपिक संबंधित उपयोजनात्मक प्रश्नांचे संच पाहणार आहोत. एकूण 20 लेक्चर्स आपण घेणार आहोत आणि त्या 20 लेक्चर्सशिवाय तुम्हाला कोणतंही पुस्तक किंवा कोणताही दुसरा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यासाठी माझा प्रयत्न असेल की मी सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला एकत्रित करून देणार आहे. तर येणाऱ्या 20 दिवसामध्ये आपल्याला 20 लेक्चर्स पाहायचे आहेत आणि त्या लेक्चर्सच्या माध्यमातून तुमची टेटची तयारी परिपूर्ण होणार आहे ही माझी खात्री आहे. याआधीच्या TETच्या परीक्षेमध्ये देखील आपण कोर्स लॉन्च केला होता आणि 1.5 तासाच्या आपल्या कोर्समधून जवळपास 19 प्रश्न जशास तसे आले होते. तसेच ज्यांनी तो कोर्स पाहिला नसेल त्यांच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर 60 ते 65 लेक्चर्स आहेत, व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओमधून तुमचा मानसशास्त्र हा विषय संपूर्ण तयारीचा झाला असेल किंवा तुम्हाला मानसशास्त्र विषयाबद्दल नक्कीच आवड निर्माण झाली असेल. जे 2020पासून आपलं चॅनल पाहत आहेत त्यांना माहिती आहे की मानसशास्त्र विषयामध्ये आपण कशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच प्रकारचे व्हिडिओ जेणेकरून तुमचा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि तुम्हाला एक्झाममध्ये तुमचा स्कोर वाढेल यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो. तर ही सिरीज 20 लेक्चर्सची असणार आहे. येणाऱ्या 20 दिवसामध्ये किंवा कदाचित त्यापेक्षाही कमी दिवसामध्ये मी 20 लेक्चर्स पूर्ण करणार आहे. तर या लेक्चर्समध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे तर पहा, याच्यामध्ये काय असणार आहे, उपयोजनात्मक मानसशास्त्रावर आधारित प्रश्न व सर्व पर्यायांचं स्पष्टीकरण. तर मानसशास्त्राचे प्रश्न जे थेरॉटिकल आहेत ते TETमध्ये विचारले जातात आणि जे काही उपयोजनात्मक प्रश्न असतील ते टेटच्या एक्झाममध्ये विचारले जातात. म्हणजे आपल्याला एखाद्या परिस्थितीमध्ये आपला रिस्पॉन्स कसा असेल किंवा वर्गामध्ये आपण अध्यापन कार्य करत असताना विद्यार्थ्यांशी आपण कशाप्रकारे डील करतो, विद्यार्थ्याची एखादी समस्या असेल तर ती आपण पॉझिटिव्हली कशाप्रकारे सोडवतो, एखाद्या परिस्थितीमध्ये आपला रिस्पॉन्स कसा असतो, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला टेटच्या एक्झाममध्ये विचारले जातात. तर मानसशास्त्रातील सर्व घटकांना जे काही टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्सला अनुसरून किंवा त्या टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला कल, आवड आणि समायोजन यावरचे प्रश्न एकत्रित करून दिलेले आहेत. ते सर्वच प्रश्न आपण येणाऱ्या 20 लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण एक मॅरेथॉन लेक्चर घेऊया आणि आपण एक्झामसाठी तयार असणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या पुढील 20 दिवसांचं नियोजन असणार आहे. तर त्याच्यामध्ये पहा, IBPS पॅटर्ननुसार आपल्याला कल, आवड आणि समायोजन या घटकावर 20 लेक्चर्स पाहायचे आहेत. बालमानसशास्त्र तसेच अध्यापनशास्त्र हे जास्त महत्त्वाचं आहे. अध्यापनशास्त्रावर आधारित सर्व घटकावर आपण उपयोजनात्मक प्रश्नांचा संच घेणार आहोत. तर सध्या आपण मॅथ्स आणि रिझनिंग या विषयाला देखील आपल्या चॅनलवर सुरुवात केली आहे. तर अक्षय गोरे चॅनल हे 2020पासून जे लोक फॉलो करतात त्यांना माहिती आहे की आपण फक्त तुमचा स्कोअर वाढावा यासाठी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तर पहा, आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग यासाठी अभिजित गोरे सर हे आपले लेक्चर्स घेणार आहेत. त्यांचा SSC, CGL, IBPS यांचा अभ्यास चांगला आहे. तसेच सध्याला PWDमध्ये वेटिंगला 1 नंबरला असल्यामुळं त्यांना जो काही वेळ भेटणार आहे तोपर्यंतच्या वेळामध्ये ते आपल्या चॅनलला या ठिकाणी शिकवणार आहेत. तर तुम्ही याआधीचे 3 सेट जर पाहिले असतील तर त्या 3 सेटमध्ये तुम्ही पाहिलं सिलॉगिझम, त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, अल्फान्यूमरिक सिरीज या प्रकारचे अवघड टॉपिकसुद्धा त्यांनी एकदम इझी करून सांगितलेले आहेत. त्याच्यामुळं तुमच्या सर्व कन्सेप्ट्स त्या ठिकाणी क्लिअर होतील. त्यामुळं मॅथ्सचे जे लेक्चर्स आहेत ते दररोज आपल्या चॅनलला येणार आहेत, ते तुम्ही पाहायचं आहे. आणि मानसशास्त्र विषयाचे लेक्चर्स या ठिकाणी मी कंप्लीट करणार आहे. तसंच आपण जे काही बाकीचे विषय आहेत त्या बाकीच्या विषयांवर आपण मॅरेथॉन लेक्चर्स बनवूया. त्यामुळे तुमची एक्झामची तयारी परिपूर्ण होणार आहे. तर हे झालं आपलं 20 दिवसांचं नियोजन. आता आपण जो काय आजचा सेट असणार आहे त्या सेटला सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत मित्रांनो तर पहा, प्रश्न पाहणार आहोत. प्रश्नांचे 4 पर्याय आणि 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामुळं एकाच प्रश्नामध्ये तुमच्या अनेक प्रश्नांची तयारी होणार आहे. फक्त तुम्ही मानसशास्त्र विषयासाठी बाकीचं काही न करता या ठिकाणी एवढेच लेक्चर मन लावून पाहिले, ऐकले तर तुमचा जे काही टेटचा अभ्यास असणार आहे तो परिपूर्ण होणार आहे ही माझी खात्री आहे. त्यामुळे सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, एखाद्या मुलाला शाळेत सतत भीती वाटत असेल तर या समस्येचे निराकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक उपयुक्त ठरेल. या ठिकाणी पर्याय आहेत, त्याला शिक्षा करणे,
त्याच्या भीतीकडे दुर्लक्ष करणे, त्याच्या भीतीचे कारण शोधून त्यावर समुपदेशन करणे आणि त्याला दुसऱ्या शाळेत पाठवणे. तर आता आपण सर्व पर्यायांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. पहा, अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे, जे काही निगेटिव्ह पर्याय असतील, समजा या ठिकाणी दिलेलं आहे शिक्षा करणे. शिक्षा करणे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे का निगेटिव्ह गोष्ट आहे? निगेटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे. जे काही निगेटिव्ह पर्याय असतील ते आपल्याला एलिमिनेट करायचे आहेत, वगळायचे आहेत. ज्या पर्यायामध्ये पॉझिटिव्ह आन्सर असेल तेच आपलं उत्तर असतं. त्याच्यामुळं असे पर्याय शोधून आपण अगदी 5 सेकंदामध्ये टेटच्या परीक्षेमध्ये उत्तर देऊ शकतो. परंतु या ठिकाणी आपली प्रॅक्टिस सेट चालू असल्यामुळं आपण 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. एवढी सर्व स्पष्टीकरणं पाहून जर तुम्ही एक्झामला गेलात तर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न पाहिल्या अगदी 5 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर क्लिक होणार आहे. आता आपण 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया. अगदी मन लावून फक्त एवढेच व्हिडिओ बघा. तुम्हाला मानसशास्त्राचं कोणतंही पुस्तक किंवा तुम्ही कोर्स घेतला असेल तर त्या कोर्समधलं करू शकता. परंतु हे लेक्चर्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या लेक्चर्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट मानसशास्त्रासाठी करण्याची आवश्यकता लागणार नाही. अशा प्रकारच्या ॲटिट्यूडने आपण हे सर्व सेट सोडवणार आहोत, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला वाटलं पाहिजे की हे प्रश्न आपण याआधी देखील सोडवलेले आहेत. त्याच्यामुळं मानसशास्त्र विषयाची भीती तुम्हाला अजिबात वाटणार नाही. अशा प्रकारे ही सर्व स्पष्टीकरण आपण आता पाहणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहे. यानंतर आता आपण पाहूया त्या प्रश्नाच्या 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण. पहा, त्याला शिक्षा करणे. शिक्षा करणे याच्यामध्ये काय होतं, शिक्षा केल्याने मुलाची भीती कमी होते का? तर कमी होत नाही, उलट ती वाढू शकते आणि त्याचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. दुसरा पर्याय होता त्याच्या भीतीकडे दुर्लक्ष करणे. मुलाला भीती वाटते तर आपण काय दुर्लक्ष करायचं का? तर नाही. भीतीकडे दुर्लक्ष केल्यानं काय होतं, मुलं एकटी बनतात, असहाय्य त्यांना वाटू शकतं आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या अधिक गंभीर होऊ शकतात. तर पहा, तिसरा पर्याय त्याच्या भीतीचे कारण शोधून त्यावर समुपदेशन करणे. सध्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये एक समुपदेशक देण्यात आलेला आहे. ते काय करतात, विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गामध्ये असतात किंवा शिक्षकांच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या समस्या विचारतात. समजा माझ्या वर्गात एखादा विद्यार्थी आहे, तो सतत एकटा बसतो, कोणालाही बोलत नाही किंवा मी जरी त्याला बोललो तरी तो काहीच बोलत नाही. तर त्याच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो, त्याचं वैयक्तिक काही प्रॉब्लेम असू शकतो, मित्रांमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा शाळेच्या बाहेर काही प्रॉब्लेम असू शकतो. तर ते ओपनली मुलं आपल्याला बोलत नाहीत, त्यासाठी समुपदेशक असतात. समुपदेशक काय करतात, त्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रश्न विचारतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात, त्यांच्या समस्या बोलण्यासाठी त्यांना कम्फर्टेबल करतात. तर या गोष्टीमुळे काय होतं, समुपदेशकाकडून जे काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात त्याची खरीखुरी उत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी न भीता समुपदेशकांना देतात. त्यामुळे पहा, त्याच्या भीतीचं कारण शोधून भीतीचे मूळ कारण समजून घेणे आणि त्याला भावनिक आधार देणे, तसेच समुपदेशकाच्या माध्यमातून भीतीवर मात करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणे ही सर्वात प्रभावी पद्धत असणार आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, विद्यार्थ्याला भीती वाटते तर काय करायचं, त्याचं समुपदेशन करायचं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पहा, पर्याय क्रमांक 4 काय होता, त्याला दुसऱ्या शाळेत पाठवणे. तर पहा, दुसऱ्या शाळेत पाठवणे म्हणजे काय, हे टेम्पररी सोल्युशन आहे. ठीक आहे, तात्पुरता उपाय असू शकतो. जर त्याच्या भीतीचं कारण समजा शाळेत नाही आणि आपण म्हणतो की शाळेत येतो म्हणून घाबरतो, परंतु दुसऱ्या शाळेत गेला आणि तिथेही घाबरायला लागला. जर समजा त्याच्या भीतीचं कारण घरी असेल किंवा बाहेर असेल, शाळेमध्ये नसेल, तर हा उपाय या ठिकाणी बरोबर असणार नाही. किंवा थोडक्यात बघा, निगेटिव्ह पर्याय आहे, शाळा बदलणे हे कधी सोल्युशन असू शकत नाही, असं देखील आपण म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारे विचार करून आपण प्रश्न सोडवायचे आहेत. तर हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सोडवला. याच्या 4ही पर्यायांचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, एखाद्या मुलामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर पर्याय आहेत, त्याला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे, त्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी महत्त्व सांगणे, त्याच्या आवडीच्या विषयावर आधारित शिक्षण देणे आणि अभ्यासात आणि खेळात मनोरंजनाचा समावेश करणे. त्यानंतर त्याला इतर मुलांपेक्षा जास्त अभ्यास करण्यात लावणे. तर पहा, या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी पहा फक्त असं दिसतंय बघा, या ठिकाणी फक्त दिसतंय, या ठिकाणी फक्त आहे, हा पर्याय या ठिकाणी उत्तर नसणार आहे. त्याला चांगले गुण मिळवण्यासाठी महत्त्व सांगणे. तर पहा, फक्त गुण मिळवण्यासाठी अभ्यास करायचा असतो का? तर नाही. ठीक आहे, परीक्षार्थी नाही तर आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी असतात. आता आपण टेटच्या परीक्षेला बसलो आहे म्हणजे आपण परीक्षार्थी आहेत, बरोबर. आपल्याला फक्त मार्क्स चांगले त्या ठिकाणी पाहिजेत. सर्वच विषयांचा अभ्यास करून जातो आणि मग टेटचा पेपर देतो, अशा प्रकारे आपला अभ्यास चालू आहे का? तर नाही. आपण टेटचे परीक्षार्थी आहोत आणि शाळेमध्ये विद्यार्थी असतात. मुलामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करावं? तर त्याला चांगले गुण मिळवण्यासाठी टिप्स द्यायला पाहिजेत का? तर नाही. त्याच्या अभ्यासाच्या सवयी सुधारल्या पाहिजेत. तर पहा, त्यानंतर तिसरा पर्याय आहे, त्याच्या आवडीच्या विषयावर आधारित शिक्षण देणे. त्याला जो विषय आवडतो त्या विषयावर आधारित शिक्षण देणं आणि अभ्यासामध्ये आणि खेळामध्ये मनोरंजनाचा समावेश करणं. अभ्यास करताना बोर होत आहे, मनोरंजन त्या ठिकाणी ॲड केलं पाहिजे. ठीक आहे, खेळामध्ये देखील मनोरंजन त्या ठिकाणी ॲड केलं पाहिजे. यानंतर
त्याला इतर मुलांपेक्षा जास्त अभ्यास करायला लावणे. ठीक आहे, येत नाही म्हणून तू एकटा जास्त अभ्यास कर, अशा प्रकारे हे निगेटिव्ह पर्याय आहे. त्यामुळं याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आता यानंतर आपण स्पष्टीकरण देखील पाहूया. पहा या ठिकाणी पहा, पहिला पर्याय होता त्याला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे. यामुळे काय होतं, मुलावर अभ्यासाचा दबाव वाढू शकतो आणि त्याची आवड त्या ठिकाणी त्या विषयामध्ये किंवा त्या खेळामध्ये किंवा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये वर्गामध्ये अभ्यास करत असताना कमी होऊ शकते. त्यामुळं पर्याय अ या ठिकाणी उत्तर नसणार आहे. यानंतर पर्याय ब होता त्याला परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी महत्त्व सांगणे. चांगले मार्क्स पाड, मग तुला पुढच्या वर्गात जाता येईल किंवा तुला आणखीन 10वीला चांगले मार्क्स पडतील. अशा प्रकारे फक्त गुण वाढवण्यासाठी त्याला इन्करेज करायचं आहे का? तर नाही, अभ्यासाच्या त्याच्या सवयी सुधारायच्या आहेत. तर पहा, चांगले गुण मिळवणे महत्त्वाचे असले तरी केवळ यावर लक्ष केंद्रित केल्यास अभ्यासाची प्रक्रिया नीरस वाटू शकते. विद्यार्थ्याला देखील वाटू शकते की फक्त चांगले गुण घेण्यासाठी मला अभ्यास करायचा आहे, त्यामुळे मी काय अभ्यास करत नाही. त्यामुळे हा देखील एक संकुचित पर्याय आहे. पहा, मी 2-3 शब्द सांगतोय. पर्याय संकुचित वाटला, पर्याय नकारात्मक वाटला की ते उत्तर टेटच्या परीक्षेत नसतं, असं फक्त लक्षात ठेवा. पहा, तिसरा पर्याय त्याच्या आवडीच्या विषयावर आधारित शिक्षण देणे. जो विषय आवडतो त्याच्यावर शिक्षण देणे आणि अभ्यास आणि खेळामध्ये मनोरंजनाचा समावेश करणे. जेव्हा शिक्षण मुलाच्या आवडीनुसार असते तेव्हा त्यांना मजा येते आणि तेव्हा त्याची अभ्यासात नैसर्गिकरित्या रुची निर्माण होते, आवड निर्माण होते. तर हे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क. यानंतर त्याला इतर मुलांपेक्षा जास्त अभ्यास करण्यास लावणे, हा या ठिकाणी पर्याय ड होता. तर पहा, त्याला जर आपण इतर मुलांपेक्षा जास्त अभ्यास करायला लावला तर यामुळे काय होऊ शकतं, मुलाला अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो आणि त्याच्या मनात नकारात्मक भावना त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते की सर मलाच या ठिकाणी जास्त अभ्यास करायला लावतात, मग मी जास्त अभ्यास का करू, किंवा मला अभ्यास करायचाच नाही, अशा प्रकारची भावना देखील त्याच्या मनामध्ये येऊ शकते. तर या ठिकाणी पर्याय पाहत असताना फक्त पाहायचं की कुठला पर्याय हा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आहे. विद्यार्थ्याचं या पर्यायामधून समजा त्याचं मानसिक संतुलन जे आहे किंवा त्याचं खच्चीकरण झालेलं नाही पाहिजे, अशा प्रकारचा पर्यायच आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्याच्या दृष्टीनं त्याच्या अँगलमधून विचार करायचा आपण. एकतर आपल्याला 10 जीवन कौशल्यामध्ये एक स्किल आहे ज्याचं नाव आहे इम्पॅथी. इम्पॅथी त्याला काय म्हणतो आपण? समान अनुभूती. समान अनुभूती म्हणजे काय? दुसऱ्याच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन विचार करणे. दुसऱ्याच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन विचार करणे. आपण विद्यार्थ्याच्या जागी आहोत असा एक विचार करायचा आणि आपण शिक्षकाच्या जागी आहोत असा विचार करायचा. या 2 जागेवर आपण थांबून जर विचार केला तर टेटच्या परीक्षेमध्ये जे तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न येतील त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अगदी बरोबर त्या ठिकाणी सोडवता येईल. तर त्या ठिकाणी आपण शिक्षकाच्या जागी आपण आहोत असा विचार करायचा, जे काय आपण आहोतच, आणि विद्यार्थ्याच्या जागी देखील आपण आहोत असा विचार केला तर आपल्याला उत्तर लवकरात लवकर भेटणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न 3. एखाद्या मुलाला बोलण्यात अडचण येत असेल तर तुम्ही काय कराल? पर्याय आहेत त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल. पहा, दुर्लक्ष करणे म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे, दुर्लक्ष करायचं का नाही हा पर्याय या ठिकाणी उत्तर येणार नाही. त्याला वारंवार बोलण्याचा सराव करायला सांगाल. ठीक आहे, पहा या ठिकाणी काय वापरलेलं आहे? वारंवार म्हणजे खूप एक्स्ट्रीम टोकाचा शब्द आहे बघा. ठीक आहे, सहज शब्द वाटतो का हा? वारंवार करायला लावणे, परत परत तेच करायला लावणे, अशा प्रकारचे शब्द जेव्हा पर्यायामध्ये येतात तेव्हा तो पर्याय त्या ठिकाणी उत्तर नसतो. तज्ज्ञांचा सल्ला घ्याल आणि आवश्यक उपचार सुरू कराल. या ठिकाणी हे उत्तर असणार आहे. उत्तर क असणार आहे. यानंतर त्याला कमी बोलण्यास सांगाल, म्हणजे तू बोलूच नको, कमी बोल, तू चुकीचं बोलतोस, तुला बोलता येत नाही, म्हणजे या निगेटिव्ह गोष्टी आपण विद्यार्थ्यांना सांगणार का? नाही. तर याचं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. तज्ज्ञांचा सल्ला घ्याल आणि आवश्यक उपचार सुरू कराल. यानंतर आपण या पर्यायांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तुम्ही म्हणाल उत्तर तर तुम्ही सांगितलं, स्पष्टीकरणाची काय गरज आहे? परीक्षेच्या आधी थोडेसे स्पष्टीकरण पाहून गेलो तर परीक्षेत आपल्याला जास्त विचार करायची गरज लागत नाही. त्यामुळं परीक्षेच्या आधीच आपला सराव होणार आहे आणि तुम्ही याच्यासाठी सेपरेट पुस्तकं किंवा कुठली टेस्ट सिरीज घेऊ, कुठला कोर्स करू, अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहात. तर आपण सर्व शिक्षक हा TETचा अभ्यास केलेला आहे आणि टेटच्या परीक्षेमध्ये सर्वच प्रश्न तुम्हाला ऑन दी स्पॉट सोडवायचे आहेत. फक्त तुमचा त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे? मग अशी सांगितल्याप्रमाणे एक तर शिक्षकाच्या जागी आपण किंवा विद्यार्थ्याच्या जागी दोन्ही जागी आपण थांबून विचार केला की उत्तर आपोआप भेटतं. फक्त आपली विचार करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर शोधायचं आहे की पॉझिटिव्ह पर्याय कोणता आहे, निगेटिव्ह पर्याय नाही, संकुचित पर्याय नको आणि एखादा ब्रॉड विचारांचा पर्याय जो आहे ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं हित जोपासलं जाणार आहे, विद्यार्थ्याला हानी पोचणार नाही, अशा प्रकारचा पर्याय किंवा आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये शाळेमध्ये वातावरण चांगलं राहील किंवा शाळेच्या वातावरणास तो पर्याय पोषक राहील, अशा प्रकारचा पर्याय आपल्याला भेटला की तो पर्याय आपला उत्तर असणार आहे. ठीक आहे, इतक्या सोप्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण पुस्तकाच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर फक्त तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवता आलं असतं, परंतु तशा प्रकारे न करता तुम्हाला या ठिकाणी
टेट देत आहात, आम्ही याआधी टेट दिलेली आहे, त्याच्यामुळं आपल्याला टेटच्या परीक्षेमध्ये पेपर सोडवत असताना एक पॉझिटिव्ह माइंडसेट राहावा आणि आपल्याला या गोष्टी माहीत असायला हव्या, यासाठी परत परत त्या गोष्टी सांगतो आहे. ठीक आहे, आपल्याला जर थोडं बोरिंग जरी वाटलं तरीसुद्धा मला वाटतं आहे की या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला पाहिजेत. तर पहा, आता 4 पर्यायांचं आपण स्पष्टीकरण पाहूया. एखाद्या मुलाला बोलण्यात अडचण येत असेल तर तुम्ही काय कराल? तर त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल, त्याला वारंवार बोलण्याचा सराव करण्यास सांगाल, तज्ज्ञांचा सल्ला घ्याल आणि त्याला कमी बोलण्यास सांगाल. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल. त्यामुळे काय होतं पहा, बोलण्यात अडचण असणे एक गंभीर समस्या असू शकते आणि त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. ठीक आहे, तर विद्यार्थ्याच्या बोलण्यामध्ये अडचण येते म्हणजे ती समस्या त्याच्या दृष्टीनं गंभीर असणार आहे. तर पहा, वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला समजा तो व्यवस्थित बोलत नसेल, अडखळत असेल, तर बाकीचे विद्यार्थी देखील त्याला चिडवू शकतात, त्याची मजा घेऊ शकतात. अशा वेळेस शिक्षकांना म्हणणं, जाऊ दे तुला बोलताच येत नाही किंवा तू बोलूच नको, अशा प्रकारे त्याला इग्नोर करणं, दुर्लक्ष करणं ही बरोबर गोष्ट नाही. यानंतर त्याला वारंवार बोलण्याचा सराव करायला सांगाल की तुला बोलता येत नाही, तू आता 1 तास बोलून दाखव, तू आता वाचून दाखव, तू अडखळतोय तरी पण बोलून दाखव. हे शिक्षकांनी सांगणे म्हणजे थोडक्यात शिक्षा देण्यासारखंच आहे. तर सरावाने काही गोष्टी प्रमाणात सुधरू शकतात. ठीक आहे, वाचता येत नाही, सराव केला वाचता येईल, परंतु त्याला बोलण्यातच अडचण असेल, शारीरिक अडचण असेल किंवा मानसिक अडचण असेल, तर तज्ज्ञांच्या मदतीशिवाय आपण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची सुधारणा करू शकत नाही. त्यामुळं हा देखील पर्याय या ठिकाणी बरोबर असणार नाही. पहा, तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला आणि आवश्यक उपचार सुरू कराल. बघा, बालरोग तज्ज्ञ, भाषा आणि संवाद तज्ज्ञ म्हणजे स्पीच थेरपिस्ट असतात किंवा मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेणे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना चालू करणे हे बरोबर उत्तर असणार आहे. त्याला कमी बोलण्यास सांगाल. त्यामुळे पहा, त्या मुलाचा आत्मविश्वास काय होईल, कमी होईल की सर मला म्हणतात की तू बोलूच नको, तू शांत बस, तुला बोलता येत नाही. अशा प्रकारे जर आपण 4 चौघामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला बोललो तर तो नंतर बोलण्याचाही प्रयत्न करणार नाही, त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो पूर्ण डाऊन होऊन जाईल. त्यामुळे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये काय बोलतो हे देखील खूप विचार करून बोलायला पाहिजे. कारण आपण बोलून जातो, मात्र विद्यार्थ्याच्या लक्षात तो शब्द किंवा ते वाक्य कायमचं राहतं की सर आपल्याला अशा प्रकारे म्हणल्यामुळं, आणि शिक्षकावर विद्यार्थ्यांचा खूप जास्त विश्वास असतो. त्यामुळं सरांनी सांगितलं की तुला बोलता येत नाही म्हणजे तो परत बोलण्याचा किंवा बोलायला सुधारण्याचा देखील प्रयत्न करायला जात नाही. त्यामुळं अशा प्रकारचं निगेटिव्ह कमेंट्स असणारा पर्याय उत्तर नसतो. उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, तज्ज्ञांचा सल्ला घ्याल आणि आवश्यक उपचार सुरू कराल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पहा, प्रश्न 4. एखाद्या मुलामध्ये सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती उपयुक्त ठरेल? त्याला घरात एकटे ठेवणे, त्याला फक्त मोठ्या लोकांशी बोलण्यास सांगणे, त्याला गटकार्य आणि सांघिक खेळात सहभागी करणे, त्याला फक्त पुस्तके वाचण्यास सांगणे. पहा, या ठिकाणी मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी फक्त हे दिसेल शक्यतो तो उत्तर नसतं. त्यानंतर त्याला फक्त, या ठिकाणी देखील फक्त आहे ते उत्तर नसणार आहे. त्याला घरात एकटे ठेवणे ही गोष्ट बरोबर आहे का? तर ही गोष्ट चुकीची आहे. घरात एकटं ठेवायला नाही पाहिजे. त्यानंतर उरला एकच पर्याय, ऑप्शन सी म्हणजे या ठिकाणी क जो पर्याय आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ते कसं काय, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून ते आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी त्याला घरात एकटे ठेवणे, मूल काय होऊ शकतं पहा, यामुळे मूल सामाजिकदृष्ट्या मागासलेलं राहू शकतं, समाजापासून वेगळं होऊ शकतं आणि इतरांशी संवाद साधण्यास त्याला अडचण येऊ शकते. यानंतर त्याला फक्त मोठ्या लोकांशी बोलण्यास सांगणे की तू मोठ्या लोकांना बोल, लहान लोकांना नको बोलू. मोठ्या लोकांशी बोलणे महत्त्वाचे जरी असलं तरीसुद्धा समवयस्क जे पियर ग्रुप असतो, आपल्या वयाचा ग्रुप असतो, त्यांच्याशी संपर्क साधल्याशिवाय सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स त्या ठिकाणी डेव्हलप होत नाहीत. पहा, त्याला गटकार्य आणि सांघिक खेळात सहभागी करणे. गटकार्यामध्ये काय असतं, भरपूर विद्यार्थी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, त्यांच्याशी संवाद साधला की पहा सहकार्याची वृत्ती त्या ठिकाणी निर्माण होते. नियम पाळायला शिकतात की आपल्यामुळं टीम एखादी सुधारते किंवा आपल्यामुळं टीमचं नुकसान होतं आहे हे जेव्हा विद्यार्थ्याला कळतं तेव्हा तो चांगला वागण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांचं सहकार्य करायला पाहिजे हे आपल्याला सांघिक खेळातून समजतं. त्यामुळं गटकार्य आणि सांघिक खेळ हा उपाय बरोबर असू शकतो. याच्यामुळे काय होतं, सामाजिक कौशल्य विद्यार्थ्याचे विकसित होतात. त्यानंतर त्याला फक्त पुस्तके वाचण्यास सांगणे. तर पहा, पुस्तके वाचणे ज्ञान वाढवणे, परंतु सामाजिक कौशल्य त्यातून डेव्हलप होतं का, तर नाही, ते अनुभवातून डेव्हलप होत असतं. त्यामुळे हा देखील पर्याय या ठिकाणी उत्तर नसणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी ऑप्शन क, त्याला गटकार्य आणि सांघिक खेळात सहभागी करणे. यानंतर चला प्रश्न 5. एखाद्या मुलाला वारंवार राग येत असेल तर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावे? पहा, त्याला ओरडणे, त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करणे, त्याला शांत राहण्यासाठी आणि दीर्घ श्वास घेण्यासाठी प्रशिक्षण देणे, त्याला एकांतात बसवून ठेवणे. मुलाला राग येत असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर त्याला ओरडणे. पहा, ओरडल्याने मुलाचा राग आणखीन वाढू शकतो आणि त्याच्या मनात भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुलाला ओरडायचं
नाही. यानंतर त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करणे. पहा, ज्या ठिकाणी दुर्लक्ष करणे, विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करणे, रागाकडे दुर्लक्ष करणे, समस्येकडे दुर्लक्ष करणे असा पर्याय दिसला की ते उत्तर नसतं, हे देखील लक्षात ठेवा. मी परत एकदा सांगितलं, आपण जे काय आता टेटचा अभ्यास करतोय ते फक्त परीक्षार्थी म्हणून करतोय, विद्यार्थी म्हणून सध्याला तरी करत नाही, कारण परीक्षा जवळ आलेली आहे, आपल्याला मार्क्स पाहिजेत. तर त्या ठिकाणी मी या ठिकाणी सांगतोय की पर्याय कसे एलिमिनेट करायचे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही डायरेक्ट सांगताय दुर्लक्ष असलं की उत्तर नाही, पण पहा टेटच्या परीक्षेमध्ये 36 सेकंदाचा कालावधी एका प्रश्नाला भेटतो. गणिताचे प्रश्न सोडवायचे का मानसशास्त्रामध्ये वेळ घालवायचा हा देखील प्रश्न आहे. मानसशास्त्राचे प्रश्न सोडत बसले की गणिताच्या प्रश्नापर्यंत पोहोचत नाही आणि 200वा प्रश्न आपल्याला काही दिसत नाही. त्याच्यामुळं आपल्याला काही ट्रिक्सनुसार आपल्याला कमीत कमी वेळेत उत्तरं टिक करायचे आहेत, पुढं जायचं आहे आणि भरपूर गणितं सोडवायचे आहेत आणि जास्त मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे पेपर सोडवला तरच आपल्याला टेटमध्ये यश मिळणार आहे. तुम्ही जर मला येतं आहे मी सोडवण्याचा प्रयत्न करतो इतका वेळ त्या ठिकाणी परीक्षेत नसतो. त्यामुळं आपल्याला काही ट्रिक्स काही गोष्टी लक्षात ठेवून जायच्यात आणि त्याच्यानुसारच तुमचा टेटचा मार्क्स वाढणार आहेत. तर पहा, त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष म्हणलं की या ठिकाणी उत्तर नसतं, मी सांगितलं आहे. रागाकडे दुर्लक्ष केल्याने मुलाला असं वाटू शकतं की त्याच्या भावनांना महत्त्व दिले जात नाही आणि समस्या अधिक गंभीर होऊ शकते. ठीक आहे, हे झालं पुढचं स्पष्टीकरण. परंतु मी पहिल्यांदा सांगितलं की दुर्लक्ष करणे असं जर म्हणलं तर ते उत्तर नसणार आहे. तिसरा पर्याय पहा, त्याला शांत राहण्याचे आणि दीर्घ श्वास घेण्याचे प्रशिक्षण देणे. पहा, प्रशिक्षण देणे, त्याला समजावून सांगणे, त्याच्यानंतर प्रयत्न करणे, एखादी गोष्ट सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणे, तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घेणे, समुपदेशन करणे, अशा प्रकारचे शब्द आले की त्या ठिकाणी ते उत्तर असतं. ठीक आहे, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? उत्तर क असणार आहे. त्याला एकांतात बसवून ठेवणे हे तात्पुरते शांत करण्याचा उपाय असू शकतो, पण रागाच्या कारणावरून आणि त्याचे नियंत्रण मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे असते. पहा, हा देखील या ठिकाणी उत्तर नाही. एकांतवासात बसून हे उत्तर असू शकतं का? एखाद्या मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला तू एकटा बस असं सांगणे, त्याला एकलकोंडा करणे किंवा त्याला सहाय्य करणे हे उत्तर असू शकत नाही. त्यामुळं पहा, या ठिकाणी उपचारात्मक जे काही पर्याय आहेत की एखादी समस्या सुधारण्यासाठी उपचार करतोय आपण, समुपदेशन करतोय आपण, सहकार्य करतोय, त्याला मदत करतोय, त्याच्या साईडने प्रयत्न करतोय, अशा प्रकारचा पर्याय असेल तर तो पर्याय उत्तर असतं. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मुलांच्या भावनात्मक विकासाचा खालीलपैकी कोणता महत्त्वाचा पैलू आहे? केवळ शारीरिक बदलावर लक्ष केंद्रित करणे, इतरांच्या भावनांची कदर न करणे, स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे, भावना व्यक्त करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करणे. तर आणखीन या ठिकाणी सांगतो, पहा या ठिकाणी आपण काय सांगितलं होतं? फक्त केवळ अशा प्रकारचं या ठिकाणी शब्द आले की ते उत्तर नसतं. पहा, इतरांच्या भावनांची कदर न करणे म्हणजे काय? निगेटिव्ह पर्याय आहे, हे देखील उत्तर नाही. स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे, पहा या ठिकाणी हे उत्तर असणार आहे. कारण व्यवस्थापन करणे, प्रयत्न करणे, त्याच्यानंतर समुपदेशन करणे अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द आला की ते उत्तर असणार आहे. भावना व्यक्त करण्यास प्रतिबंध करणे म्हणजे काय हो? या ठिकाणी निगेटिव्ह पर्याय आहे, त्यामुळे हे देखील उत्तर नाही. याचं उत्तर असणार आहे पर्याय क. तर ते कसं, त्याचं स्पष्टीकरण आता आपण पाहूया. भावनात्मक विकास केवळ शारीरिक बदलावर आधारित नसतो. पहिल्या पर्यायाचं स्पष्टीकरण आहे इतरांच्या भावनांची कदर करणे हा भावनात्मक विकासाचा एक भाग आहे. यानंतर स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे भावनात्मक बुद्धिमत्तेचे आणि विकासाचा महत्त्वाचा पैलू आहे. त्याच्यामुळं स्वतःच्या भावना ओळखायच्या आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करायचं हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. भावना व्यक्त करणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यावर प्रतिबंध करणे हानिकारक असू शकते. ठीक आहे, चौथा पर्याय होता पूर्णपणे प्रतिबंध करणे. तर या ठिकाणी हे उत्तर असणार आहे का? तर हे उत्तर नसणार आहे. खालीलपैकी कोणती कृती मुलाच्या सामाजिक समायोजनात अडथळा आणू शकते? पहा, समवयस्कांसोबत खेळणे. समवयस्क म्हणजे काय? पियर ग्रुप, आपल्या वयाची मुलं किंवा त्या आपल्या जे मुलं आहेत त्यांच्या वयाची मुलं. इतरांच्या मदत करण्याची वृत्ती ठेवणे, सतत भांडणे आणि असहकार करणे, गटात सहभागी होण्याची इच्छा दर्शवणे. तर प्रश्न काय आहे? कोणती कृती मुलाच्या सामाजिक समायोजनात अडथळा आणेल? ठीक आहे, अडथळा आणेल म्हणजे काय? उत्तर कसं असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह असणार आहे? अडथळा आणणारं उत्तर निगेटिव्ह असणार आहे. समवयस्कासोबत मुलांसोबत खेळा म्हणून अडथळा येईल का? नाही. इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवली म्हणून अडथळा येईल का? नाही. सतत भांडणे आणि असहकार करणे, पहा हे निगेटिव्ह उत्तर आहे की नाही? मग त्याच्यामुळं उत्तर आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह हे आधी बघायचं प्रश्नातून. प्रश्नातच सांगितलं आहे की अडथळा आणणारं कोणतं उत्तर आहे, त्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क असणार आहे. आता गटात सहभागी, तुमच्या ग्रुपमध्ये मी सहभागी होतो ही इच्छा व्यक्त करणे ही काही निगेटिव्ह गोष्ट आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह पर्याय पाहिजे होता, जो की तिसरा पर्याय म्हणजे पर्याय क आहे. सतत भांडणे आणि असहकार करणे याच्यामुळं काय होतं? मुलाच्या सामाजिक समायोजनात अडथळा आणू शकतं. तर पहा, समायोजन हा शब्द आपण ऐकतो इंग्लिशमध्ये ॲडजस्टमेंट हा शब्द ऐकला आहे. समायोजनाचा अर्थ होतो ॲडजस्टमेंट.
ठीक आहे. तर आपल्याला कल, आवड आणि समायोजन आहे. समायोजनाचा अर्थ काय होतो? ॲडजस्टमेंट हा होतो. काही पर्यायी इंग्रजी शब्द वापरले की आपल्याला उत्तर मिळण्यास लवकरात लवकर आपल्याला ते उत्तर मिळू शकतं. त्याच्यामुळे आपण गणिताच्या सिरीजमध्ये देखील इंग्लिशचे शब्द वापरलेले आहेत. बरेच या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी म्हणत आहेत की मराठीमध्ये घ्या, परंतु मित्रांनो इंग्रजी ग्रामर आपल्याला येण्याची आवश्यकता नाही. मोजके इंग्रजी शब्द आपण डे टू डे लाईफमध्ये देखील वापरतो. त्याच्यामुळे इंग्रजीचा अभ्यासामध्ये थोडाफार वापर केला आणि तुम्हाला जर तो घटक समजत असेल तर काय हरकत आहे. त्याच्यामुळे आपण इंग्रजी शब्दांचा वापर येणाऱ्या टेटच्या एक्झामसाठी करणार आहोत. ठीक आहे. होईल तेवढ्या इंग्रजी शब्दांचा वापर, मोजके इंग्रजी शब्द आहेत ते तुम्ही शिकून घ्यायचे आहेत. समायोजन म्हणजे काय आहे? ॲडजस्टमेंट. तर पहा आता या पर्यायांचं आपण स्पष्टीकरण देखील पाहूया. बघा, पहिला पर्याय होता समवयस्कांसोबत खेळणे. तर समवयस्कांसोबत खेळा म्हणजे काय होतं पहा, सामाजिक कौशल्य या ठिकाणी विकसित होतात. इतरांना मदत करणे याने काय होतं? सामाजिक संबंध सुधारतात. सतत भांडणे आणि असहकार करणे यानं काय होतं? संबंध बिघडतात आणि समायोजनात अडथळा येतो. म्हणजे आपल्याला निगेटिव्ह पर्याय पाहिजे होता, तो उत्तर आहे क. गटात सहभागी होण्याची इच्छा सामाजिकतेची भावना दर्शवते. म्हणजे 3 पर्याय, पहिला, दुसरा आणि चौथा हे पॉझिटिव्ह पर्याय आहेत. आपलं उत्तर आलं पर्याय क, जो की निगेटिव्ह आहे. 6 वर्षाचा मुलगा रमेश सतत त्याच्या मित्रांचे खेळणे हिसकावून घेतो आणि त्यांना मारतो. रमेशच्या या वर्तनाचे योग्य स्पष्टीकरण काय असू शकते? पहा, रमेश काय करतो? मित्राचे खेळणे हिसकावून घेतो आणि त्याला मारतो. तर रमेश त्याच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करू शकत नाही. रमेशला त्याच्या कृतींची जाणीव नाही. रमेशला इतरांचे लक्ष वेधायचे आहे. रमेशला शारीरिक वेदना होत आहेत. तर या ठिकाणी पहा, रमेशच्या कृती काय दर्शवतात? तर रमेशच्या कृती दर्शवतात की त्याला त्याच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाहीत. लहान मुले अनेकदा नकारात्मक वर्तनातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पर्याय अ हा योग्य असणार आहे. पर्याय अ, जे की उत्तर आहे की रमेशला त्याच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाहीत. तो मुलांची खेळणी हिसकावतो, ठीक आहे, आणि त्यांना मारतो. म्हणजे त्याला भावना त्याच्या योग्य प्रकारे व्यक्त करण्याचा मार्ग सापडत नाही. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. चला, प्रश्न 9. शिक्षिका सलमा वर्गात नेहमी शांत बसणाऱ्या आणि कमी बोलणाऱ्या विद्यार्थिनी सायलीला बोलते करण्यासाठी काय करू शकतात? तर एखादी विद्यार्थिनी वर्गात सतत शांत बसते, त्यासाठी आपण काय करणार असा प्रश्न आहे. सायलीला वर्गात सतत प्रश्न विचारणे, सायलीला वर्गात सर्वांसमोर बोलते करणे, सायलीला तिच्या आवडीच्या विषयात बोलण्याची संधी देणे किंवा प्रोत्साहित करणे, सायलीला शांत राहण्यासाठी बक्षीस देणे. तर पहा, सतत, वारंवार हे शब्द मी तुम्हाला मागाशी सांगितले होते. फक्त, सतत, वारंवार अशा कृती विद्यार्थ्याला करायला लावणे हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं पर्याय अ या ठिकाणी उत्तर असणार आहे का? तर नाही. त्यानंतर सायलीला वर्गात सर्वांसमोर बोलते करणे. ठीक आहे. तर सर्वांसमोर बोलते करणे म्हणजे काय? पहा, विद्यार्थ्यांना सर्वांसमोर बोललं की राग येतो. विद्यार्थ्यांना सर्वांसमोर त्यांच्या चुका सांगितल्या की राग येतो किंवा विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. चांगल्या गोष्टी असतील तर त्या सर्वांसमोर सांगितल्या आणि समजा एखादी खराब गोष्ट असेल तर त्याला बोलून सांगितलं की तू या गोष्टी नको करू. ठीक आहे. काही वेळेस ते सर्वांसमोर बोलावं लागतं, परंतु जर विद्यार्थ्यांना तसं सांगितलं तर विद्यार्थ्यांनी समजते की सर आपल्याला सर्वांसमोर बोलू शकले असते, परंतु त्यांनी आपल्याला एकट्याला येऊन सांगितलं, त्यामुळे तो सुधारण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. तर पहा, सर्वांसमोर बोलणं हे चुकीचं आहे. यानंतर सायलीला तिच्या आवडीच्या विषयात बोलण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे प्रोत्साहित करणे, त्याला समुपदेशन करणे, त्याला सहकार्य करणे, ठीक आहे, त्याचा उत्साह वाढवणे, अशा पॉझिटिव्ह शब्दांचं उत्तर आपलं परीक्षेमध्ये असतं. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी उत्तर क असणार आहे. सायलीला शांत बसण्यास सांगणे, शांत बसण्यास सांगणे, तू बोलू नको म्हणजे निगेटिव्ह पर्याय आहे. हे देखील उत्तर या ठिकाणी नसणार आहे. चला, याचं आता आपण स्पष्टीकरण पाहूया. स्पष्टीकरण आहे, सायलीला तिच्या आवडीच्या विषयात बोलण्यासाठी प्रोत्साहित करणे सर्वात योग्य आहे. त्यामुळे तिला सुरक्षित वाटेल आणि ती अधिक आत्मविश्वासाने व्यक्त होईल. त्यामुळे पर्याय क हा योग्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. मुलांच्या आवडीनिवडी आणि कल ओळखणे शिक्षकांसाठी का महत्त्वाचं आहे? केवळ अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, प्रत्येक मुलाला समान मांडण्यासाठी, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती आणि क्षमतानुसार मार्गदर्शन करण्यासाठी, फक्त गुण देण्यासाठी. तर पहा, केवळ आणि फक्त असणारी पर्याय या ठिकाणी कट करून टाका. चला, केवळ, फक्त. त्यानंतर प्रत्येक मुलाला समान मांडण्यासाठी. पहा, आपण ऐकलेलं आहे की प्रत्येक मूल हे वेगळं असतं, प्रत्येकाची व्यक्तिवैशिष्ट्ये वेगळी असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे क, त्याच्या शिकण्याच्या पद्धती आणि क्षमतानुसार मार्गदर्शन करण्यासाठी. ठीक आहे. प्रत्येक मूल, आता जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे NEP 2020 आहे, त्याचं आता आपल्याला प्रशिक्षण झालेलं आहे. त्या प्रशिक्षणामध्ये देखील सांगण्यात आलं होतं. ठीक आहे. आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी घेतलं आणि तालुक्याच्या ठिकाणी देण्यासाठी होतो. त्यामुळं जेव्हा आम्ही लोणावळा या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, त्या प्रशिक्षणामध्ये देखील आम्ही NEPचं ट्रेनिंग घेताना
मुलाला स्वतःच्या गतीनं शिकण्यासाठी NEPला शिक्षकांकडून काय अपेक्षित आहे ते आम्ही त्या ठिकाणी अभ्यासत होतो. तर मुलाने स्वतःच्या गतीने, स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या क्षमतानुसार शिकावं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला अपेक्षित आहे. तर हे अपेक्षित कुणाकडून आहे? तर शिक्षकांकडून अपेक्षित आहे की शिक्षकांनी या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. तर पहा, त्याच्या शिकण्याच्या पद्धती आणि क्षमतानुसार मार्गदर्शन करण्यासाठी हा पर्याय बरोबर असणार आहे. यानंतर चला पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया. चारही पर्यायांचं एकदा स्पष्टीकरण पाहूया. प्रश्न आहे, मुलांच्या आवडीनिवडी आणि कल ओळखणे शिक्षकांसाठी का महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. का महत्त्वाचा आहे? तर पहा, केवळ अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, केवळ अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरेसे या ठिकाणी केवळ अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही, मुलांच्या आवडीनिवडी विचार करणे आवश्यक आहे. बरोबर. यानंतर प्रत्येक मूल वेगळे असतं, त्याच्या आवडीनिवडीनुसार मार्गदर्शन करणे अधिक प्रभावी ठरते. तर पर्याय दुसरा काय होता की सर्व मुलांना समान समजणे. ठीक आहे, समान समजायचं नाही, प्रत्येक मुले कसं असतं, वेगळं असतं, त्यामुळे हे स्पष्टीकरण आहे. यानंतर मुलाच्या आवडीनिवडी आणि कलानुसार शिकवण्याच्या पद्धती आणि साहित्य वापरल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात. ठीक आहे, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे, प्रत्येकाच्या अंगी असणारे गुण वेगळे आहेत, त्याला शिकवण्याची पद्धतसुद्धा कशी असली पाहिजे, वेगवेगळी असली पाहिजे. तर वेगवेगळं साहित्य वापरलं, वेगवेगळ्या आपण टीचिंग मेथड वापरल्या तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडू शकते. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. गुण देणे हे मूल्यमापनाचा एक भाग आहे, परंतु आवडीनिवडी समजून घेणे अधिक महत्त्वाचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी चौथ्या पर्यायाचं स्पष्टीकरण आहे. तर आपण उत्तर या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सराव करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला अभ्यासले पाहिजेत. खालीलपैकी कोणता घटक मुलाच्या समायोजनावर नकारात्मक परिणाम करू शकतो? नकारात्मक परिणाम करू शकतो म्हणजे उत्तर आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. चला, कुटुंबातील सकारात्मक संवाद. सकारात्मक पाहिजे का उत्तर? नाही, म्हणजे हा पर्याय नसणार आहे. शाळेतील सुरक्षित आणि आनंदी वातावरण, हे पण पॉझिटिव्ह पर्याय नाही. कुटुंबातील सततचे वाद आणि तणाव, हे उत्तर असणार, कारण हे निगेटिव्ह उत्तर आहे. त्यानंतर मित्र आणि शिक्षकाकडून मिळणारे प्रोत्साहन, हे देखील उत्तर नसणार. पहिल्यांदा प्रश्न बघितला ठरवायचं की आपल्याला काय विचारले, नकारात्मक परिणाम करू शकतो प्रश्नामध्ये. त्याच्यामुळं पर्यायामध्ये कोणता पर्याय निगेटिव्ह आहे, कोणता पर्याय नाही, प्रतिबंध अशा प्रकारचे शब्द दाखवतो. सततचे वाद, तणाव अशा प्रकारचं म्हणजे काय, हे निगेटिव्ह गोष्टी आहेत. त्याच्यामुळं पर्याय बघितल्या पहा, नुसता प्रश्न वाचला की आपल्याला 2 सेकंदामध्ये लगेच उत्तर कळतं. त्यामुळे अशा प्रकारे आपण विचार करायचा आहे. यानंतर सकारात्मक संवाद समायोजनासाठी काय करतं? मदत करतं. पर्यायांचं स्पष्टीकरण आहे. सुरक्षित आणि आनंदी वातावरण सकारात्मक समायोजनासाठी प्रोत्साहन देतं. कुटुंबातील सततचे वाद आणि तणाव मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि समायोजनावर नकारात्मक परिणाम करतात. हे आपलं उत्तर आहे. प्रोत्साहन आत्मविश्वास वाढवते आणि समायोजनात मदत करते. पहिला, दुसरा आणि चौथा पर्याय पॉझिटिव्ह आहे. तिसरा पर्याय निगेटिव्ह आहे, जे की आपलं उत्तर आहे की कुटुंबातील सततचे वाद आणि तणाव मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. उपयोजनात्मक कल. ठीक आहे, उपयोजनात्मक कल म्हणजे काय? तर केवळ पुस्तकी ज्ञान असणे, सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याची क्षमता, फक्त परीक्षामध्ये चांगले गुण मिळवणे, नवीन गोष्टी शिकण्याची अनिच्छा, इच्छा नाही बघा, नीट वाचा, नवीन गोष्टी शिकण्याची अनिच्छा असणे. तर पहा, आता चारही पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया. उपयोजनात्मक कल हा शब्द फक्त लक्षात ठेवा. आपण खाली स्पष्टीकरण पाहूया. पहा, केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे. हा पहिल्या पर्यायाचं या ठिकाणी स्पष्टीकरण आहे. तर पहा, आता उत्तर काय असणार आहे? उपयोजनात्मक कल म्हणजे काय? तर शिकलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वास्तविक जीवनात समस्या सोडवण्यासाठी उपयोग करण्याची क्षमता, याला काय म्हणतात? उपयोजनात्मक कल असं म्हणतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुद्धा आपलं जे काही शिक्षण आहे ते कसं बनवायचं आहे? तर आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्याला झाला पाहिजे. त्यासाठी वोकेशनल ट्रेनिंग म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणारा जे काही अभ्यासक्रम आहे तो देखील आपल्याकडे आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. NEP 2020मध्ये त्या गोष्टी अंतर्भूत आहेत. तर पहा, आपल्या शिक्षणाचा आणि दैनंदिन जीवनाचा याच्यामध्ये समायोजन असलं पाहिजे, त्याच्यामध्ये सहसंबंध असला पाहिजे, असं NEPला अपेक्षित आहे. त्याच्यामुळं हा पर्याय देखील या ठिकाणी NEPच्या धोरणामध्ये असलेल्या पर्यायाला अगदी सारखा आहे. तर पहा, उपयोजनात्मक कल हा शब्द लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतो? शिकलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी उपयोग करण्याची क्षमता म्हणजेच उपयोजनात्मक कल. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर त्यांच्या चुकांवर वारंवार टीका करणे, त्यांना इतरांशी तुलना करणे, त्यांच्या लहान यशाचे कौतुक करणे, त्यांना अवघड कामे टाळण्यास सांगितले. आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करायला पाहिजे? तर पहा, टीका करणे निगेटिव्ह आहे, चुकीचं आहे.
तुलना करणे, टीका आणि तुलना, ठीक आहे. तर पहा, कम्पॅरिझन इज अ थीप ऑफ जॉय असं म्हणतात. तुलना म्हणजे काय आहे? आनंदाचा या ठिकाणी नाश आहे, ठीक आहे, किंवा आनंद चोरीला जाणे आहे. जेव्हा आपण तुलना करतो कुठलीही गोष्ट, माझ्याकडे एखादी गोष्ट आहे, दुसरी गोष्ट पाहिजे किंवा ती गोष्ट नाही, अशा प्रकारे आपण तुलना करतो तेव्हा आनंद हा गेलेला असतो. त्यामुळं विद्यार्थ्यांची देखील आपण तुलना करायला नाही पाहिजे. त्यांच्या वारंवार चुकावर टीका नाही करायला पाहिजे. दोन्ही पर्याय या ठिकाणी गेलेले आहेत. यानंतर त्यांच्या लहान यशाचं कौतुक करणे, ठीक आहे. सेलिब्रेट युअर स्मॉल सक्सेस. लहान जे काही यश आहे, छोटंसं यश आहे, ठीक आहे. वर्गामध्ये आज तू गृहपाठ पूर्ण केला, सेलिब्रेट करा. कुठलीही गोष्ट, चला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शब्द लिहिले, सेलिब्रेट करा. परीक्षेमध्ये, चाचणीमध्ये एका विषयामध्ये पहिला नंबर आला, सेलिब्रेट करा. अशा लहान लहान गोष्टी त्यांचं यश जे आहे, रनिंगमध्ये पहिला नंबर आला किंवा रनिंगमध्ये तिसरा नंबर आला, ठीक आहे, किंवा एखाद्या भाषणामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे भाषण करून दाखवलं, तर अशा प्रकारच्या लहान लहान गोष्टी सेलिब्रेट करायच्या. त्यांनी काय होतं, आत्मविश्वास वाढतो. आपल्याला तेवढ्या गोष्टी लक्षात येत नाहीत, परंतु आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांनं भाषण चांगलं केलं आणि आपण त्याला सहज म्हणलो की विद्यार्थ्यांनो आज या मुलांनी छान भाषण केलेलं आहे, सर्वांनी उठून टाळ्या वाजवा, तर तो विद्यार्थी दिवसभर खुश राहतो. त्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट सतत त्या ठिकाणी फिरत राहते आणि त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो. त्यामुळे त्यांच्या लहान यशाचं कौतुक करणं हे आत्मविश्वास वाढण्यासाठी शिक्षकांनी केलेली सर्वात चांगली गोष्ट असू शकते, ठीक आहे. त्यांना अवघड कामे टाळण्यास सांगणे. टाळणे हा देखील निगेटिव्ह गोष्ट आहे, हे उत्तर नसणार आहे. यानंतर या ठिकाणी स्पष्टीकरण मी ऑलरेडी दिलेलं आहे मित्रांनो. हे फक्त या ठिकाणी घेतलेलं स्पष्टीकरण आहे, परंतु मला या ठिकाणी जे काही स्पष्टीकरण द्यावं असं वाटतं आहे ते मी ऑन दी स्पॉट देत आहे, ठीक आहे. कारण आपल्याला कमी वेळ आहे, त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त मानसशास्त्राचे लेक्चर घ्यायचे आहेत. फक्त मी प्रश्न एकत्रित केलेले आहेत आणि लगेच लेक्चर चालू केलेलं आहे, त्यामुळे खालचं काही स्पष्टीकरण या ठिकाणी बघितलेलं नाही. तरी देखील आपण वाचून बघू. टीकेमुळे आत्मविश्वास कमी होतो, तुलनेमुळे न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, लहान यशाचे कौतुक केल्याने मुलांना प्रोत्साहन मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. हे आपलं उत्तर असणार आहे. अवघड कामे टाळण्यास सांगितले की गोष्टी शिकण्याची संधी हुकते आणि आत्मविश्वास कमी होतो. आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा आहे म्हणजे काय करायला पाहिजे, लहान यशाचं कौतुक करायला पाहिजे. खालीलपैकी कोणती बाब मुलांच्या आवडीनिवडीवर परिणाम करू शकते? नंतर केवळ अनुवंशिकता, केवळ वातावरणीय घटक, अनुवंशिकता आणि वातावरणीय घटक. तर शाळेतील गणवेश हे तर उत्तर नसणार आहे. एवढी गोष्ट आपल्याला समजू शकते. केवळचे पर्याय कट करा. तर अनुवंशिकता आणि वातावरण हे आपण टॉपिकच आहे की आवडीनिवडीवर किंवा विद्यार्थ्यांच्या जे काही सवयी असतात त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहे? अनुवंशिकता आणि वातावरण. त्याच्यामुळं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. समायोजन. समायोजन या संकल्पनेचा अर्थ काय? आताच मी सांगितलं इंग्लिशमध्ये ॲडजस्टमेंट हा शब्द लक्षात ठेवा. तर पहा, केवळ नियमांचे पालन करणे, स्वतःच्या गरजा पूर्णपणे नाकारणे, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे आणि संतुलन राखणे, इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहणे. तर आपण उत्तर या ठिकाणी पाहू शकतो, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे आणि संतुलन राखणे हे या ठिकाणी उत्तर असू शकतं. पर्यायांचं स्पष्टीकरण आपण पाहतोय. नियमांचे पालन करणे हा समायोजनाचा एक भाग असू शकतो, परंतु ते पुरेसं नाही. स्वतःच्या गरजा नाकारणे हे आरोग्यदायी समायोजन आहे का? तर नाही. स्वतःच्या गरजा ओळखणे, ठीक आहे, आणि त्या स्वीकारणे हे आरोग्यदायी समायोजन आहे, परंतु नाकारणे हे नाही. तर समायोजन म्हणजे काय आहे? बदलत्या परिस्थितीनुसार आपण जुळवून घेणे, ठीक आहे. याला काय म्हणायचं? समायोजन, ॲडजस्टमेंट असं म्हणायचं. स्वतःचे मानसिक आणि भावनिक संतुलन राखणे याला देखील समायोजन असं म्हणतात. यानंतर चौथा पर्याय होता इतरांवर अवलंबून राहणे म्हणजे समायोजन. हे चुकीचं आहे. इतरांवर अवलंबून राहणे म्हणजे समायोजन आहे का? तर ते नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? समायोजन खूप महत्त्वाचं आहे, आपल्या सिलेबसमध्येच आहे. कल, आवड आणि समायोजन. समायोजन म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घेणे आणि स्वतःचे मानसिक भावनिक संतुलन राखणे होय. मुलांच्या भावनात्मक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती कृती उपयुक्त ठरते? पर्याय आहेत. त्यांना त्यांच्या भावना दडपण्यास सांगणे, इतरांच्या भावनांची चेष्टा करणे, भावना ओळखण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी त्यांना मदत करणे, केवळ बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित करणे. दडपण्यास सांगणे या ठिकाणी आहे, चेष्टा करणे आहे. दोन्हीही शब्द पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत? दडपण्यास सांगणे, पहा, चेष्टा करणे चूक, ठीक आहे. मदत करणे पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. केवळ निगेटिव्ह आहे. इतकं सोपं आहे. प्रश्न पहिल्या आपण या ठिकाणी उत्तर पाहू शकतो की या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. पहा, खालीलपैकी कोणता खेळ मुलांच्या सामाजिक विकासास मदत करतो? तर पहा, सामाजिक विकासास मदत करतो. एकटे बसून चित्र काढणे, व्हिडिओ गेम खेळणे, सांघिक खेळ खेळणे, केवळ पुस्तके वाचणे. तर या ठिकाणी पहा, एकटं बसलं की त्याचं सामाजिकरण होऊ शकतं का? व्हिडिओ गेम खेळणं होऊ शकतं का? सध्याला बरेच व्हिडिओ गेम आलेले आहेत. त्या व्हिडिओ गेममध्ये आपण एकमेकांशी बोलू शकतो. उदाहरणार्थ PUBG या गेमवर आपण, आणखीनही गेम आहेत त्याचे नावं सगळे काय आपल्याला माहीत नाहीत, परंतु त्याच्यावर आपण एकमेकांशी बोलू शकतो. बोलतो म्हणजे सामाजिकरण थोडक्यात होतं असं आहे, परंतु होतं का ते? नाही. सांघिक खेळ खेळणे, मग अशीच आपण हे पाहिलं होतं. पहा,
खूप पॉझिटिव्ह उत्तर आहे. सांघिक खेळामुळे काय होतं, मग अशी आपण एक प्रश्न पाहिला होता मित्रांनो, त्याच्यामध्ये सांघिक खेळ खेळणे आणि गटकार्य या 2 गोष्टी सामाजिकरणासाठी महत्त्वाच्या आहेत असा एक प्रश्न होता. ठीक आहे, तर सांघिक खेळातून काय कळतं विद्यार्थ्यांना, सहकार्य कळतं, त्याच्यातून त्यांना खिलाडू वृत्ती त्या ठिकाणी वाढीस लागते आणि एकमेकांशी चर्चा होते, समवयस्क मुलांशी चर्चा होते, त्यांच्यासोबत राहण्याची, त्याच्यासोबत बोलण्याची विद्यार्थ्यांना सामाजिक कौशल्य प्राप्त होतात. त्यामुळे सांघिक खेळ खेळणे हे सामाजिक विकासाला मदत करतं असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पहा, स्पष्टीकरण आहे त्या ठिकाणी, 4ही पर्यायांची चित्र काढणे एकाग्रता वाढवते, पण सामाजिक विकासामध्ये त्याचा काही उपयोग नसतो. पहा, व्हिडिओ गेम काही प्रमाणात सामाजिक संवाद साधू शकतात, परंतु प्रत्यक्ष संवाद त्या ठिकाणी होत नाही. सांघिक खेळ खेळताना मुले एकमेकांशी संवाद साधतात, सहकार्य शिकतात, सामाजिक नियम समजून घेतात. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, सांघिक खेळ असणार आहे. पुस्तके ज्ञान वाढवतात, पण सामाजिक संवाद त्या ठिकाणी नसतो. ठीक आहे, पुस्तकामध्ये सामाजिक संवाद कमी असतो. ठीक आहे, पुस्तकातील वेगवेगळे कॅरेक्टर्स, सामाजिक परिस्थिती वाचणं, ह्याच्यातून आपल्याला सामाजिक त्या ठिकाणी संवादाचं स्वरूप भेटू शकतं, परंतु डायरेक्ट सामाजिक संवाद कशामध्ये आहे, सांघिक खेळामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मुलांच्या कला ओळखण्याचे शिक्षकांसाठी कितपत महत्त्वाचं आहे. तर पहा, मुलांच्या कला ओळखणे शिक्षकांसाठी किती महत्त्वाचं आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना एकाच साच्यात बसवण्यासाठी महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट क्षमता आहेत त्यांना ओळखण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी. तिसरा पर्याय आहे, केवळ अभ्यासात हुशार विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, शाळेतील स्पर्धा वाढवण्यासाठी. पहा आता सर्व पर्याय पहा, सर्व विद्यार्थ्यांना एकाच साच्यात, सर्व विद्यार्थ्यांना एकाच साच्यात, एकाच साच्यात म्हणजे पहा या ठिकाणी एक्स्ट्रीम या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. सर्वांना एका बाजूला करणे, सर्वांना एका साच्यात बसवणे, सर्वांना सारखंच लेखणे, अशा प्रकारचे पर्याय असले की ते उत्तर नसतं. ठीक आहे, यानंतर केवळ आले बघा इथं, पर्याय 3 देखील नाही. शाळेतील स्पर्धा वाढवण्यासाठी, स्पर्धा वाढवण्यासाठी या ठिकाणी कुठली गोष्ट आपण करतो आहे का, नाही. ठीक आहे, त्यामुळे हे देखील उत्तर नसणार आहे. तर उत्तर काय असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट क्षमता आहेत त्यांना ओळखण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी, हा पॉझिटिव्ह पर्याय आहे. उत्तर ब असणार आहे. जेव्हा एखादं मूल शाळेत नवीन असते तेव्हा त्याच्या समायोजनात कोणती गोष्ट मदत करू शकते. पहा, नवीन विद्यार्थी आलेला आहे, त्याला एकटे बसण्यास सांगणे चुकीचं आहे. शाळेच्या नियमाविषयी लगेच कठोर भूमिका घेणे, नवीन विद्यार्थी आला त्याच्याकडून काही चुकलं की हा नियम आमच्या शाळेत नाही असं सांगून त्याला शिक्षा करणं, कठोर भूमिका घेणं हे चुकीचं आहे. ठीक आहे, ते एक्स्ट्रीम पर्याय आहेत. त्याला शाळेच्या वातावरणाशी हळूहळू परिचित करणे, नवीन विद्यार्थी आला की त्याला शिक्षा न करता त्याला आपण हळूहळू परिचित होऊ देतो की तू काही दिवसात नियम समजावून घे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, या ठिकाणी ऑप्शन क हे उत्तर असणार आहे. मुलांच्या आवडीनिवडी कशा प्रकारे बदलू शकतात. तर पहा पर्याय आहे, त्या कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय असतात का. पहा, आपली आवड 10 वर्षाचं असताना जी आवड होती तीच आत्ता 20, 25, 30 वर्षांचं असताना आहे का, 40 वर्षांचं झाल्यानंतर होणार आहे का, तर नाही. आवडीनिवडी या परिवर्तनीय असतात आणि कायमस्वरूपीच्या नसतात. ठीक आहे, आणि त्यामुळं पर्याय क्रमांक अ या ठिकाणी उत्तर असणार आहे का, तर उत्तर नसणार आहे. केवळ मोठा झाल्यावर त्या बदलतात. ठीक आहे, चूक आहे, लहानपणी देखील बदलू शकतात, अनुभव, वय आणि सामाजिक वातावरणानुसार बदलू शकतात, हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे मानसशास्त्राचे म्हणजेच कल, आवड आणि समायोजन टेटसाठीच्या या घटकाचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचं 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण पाहिलं आहे. असे आणखीन 19 लेक्चर झाले, ते कमीत कमी दिवसामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यानंतर तुम्हाला टेटच्या एक्झामला डायरेक्ट जरी गेला तरीसुद्धा मार्क्स पडणार आहेत. ठीक आहे, पुढील 10 ते 12 दिवसामध्ये शक्यतो सर्व लेक्चर्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळं दररोज आपल्या चॅनलवर येणारे व्हिडिओ पहा. गणित आणि बुद्धिमत्तेचे IBPS लेवलचे आपण प्रश्न घेतो आहोत इन डिटेल, कारण जे काही IBPSने या आधीच्या वर्षी POच्या एक्झाममध्ये, क्लर्कच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न जशाच तसे आपण घेत आहोत. त्याच्यामुळे फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला आवडावेत असे प्रश्न आपण घेत नाहीत, तर तुमच्या परीक्षेत येणारेच प्रश्न आपण त्या ठिकाणी घेत आहोत. यासाठी कुठलीही फीस नाही, कुठलाही कोर्स आपण लॉन्च केलेला नाही. ठीक आहे, आपण यूट्यूबवर शिकवतो आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त तुमच्या कमेंट्स, लाईक्स आणि शेअर या गोष्टीची अपेक्षा मात्र मी ठेवू शकतो असं मला वाटतं. ठीक आहे, कमेंट करून सांगा तुम्हाला लेक्चर कसं वाटलं. पुढील लेक्चर लवकरात लवकर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स आणि शेअर हे मात्र अपेक्षित आहेत. थंबनेल पाहू शकता, 3 सेट आत्तापर्यंत घेतलेले आहेत आणि हे जवळपास 1-1 तासांचे लेक्चर आहेत. या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला टेटच्या परीक्षेत स्कोअर बूस्ट करण्यासाठी, मार्क्स वाढवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे. आणि तसेच प्रश्न जे एक्झाममध्ये विचारले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. IBPS पॅटर्नमध्ये बदल होणार नाही आणि आपण IBPS पॅटर्नच फॉलो करतो आहे. त्यामुळं मोजके व्हिडिओ पहा आणि तुमचा स्कोअर टेटच्या परीक्षेमध्ये नक्कीच 30 ते 40 मार्क्स त्याच्यामध्ये वाढलेले तुम्हाला दिसून येतील. जर तुम्ही पुढील
25 दिवस आपल्या चॅनल फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. ठीक आहे. आपण एक यूट्यूबवर शिकवतो आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तो इतर मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या ग्रुपला देखील शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.